मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण वकीलपत्र या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही स्वतः यावर्षी 12वीची परीक्षा दिली असेल किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्या विद्यार्थ्याने, तुमच्या नातेवाईकाने किंवा तुमच्या मुलाने किंवा तुमच्या भावाने किंवा तुमच्या परिचितील कोणत्याही व्यक्तीने 12वीची परीक्षा दिली असेल आणि तो आता करिअरच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या एका कन्फ्यूज परिस्थितीमध्ये असेल तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, एका अशा करिअरबद्दल ज्याकडे आपण विशेषतः मराठी मुलांनी नेहमीच दुर्लक्ष केलेलं आहे. मित्रांनो, 12वी नंतर सर्वच जण डॉक्टर्स, इंजिनियर, बाकीचे जे फील्ड आहे जसं आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे किंवा ज्या टेक्नॉलॉजीच्या अनेक ज्या ब्रँचेस आहेत त्याच्याकडे बरेच मुलं वळतात आणि स्वाभाविक आहे, कारण नेहमी आपण पाहतो की प्रत्येक जे एक 10 वर्षाचा जो काळ असतो तो एका विशिष्ट गोष्टीकडे विद्यार्थ्यांच्या ज्या काही करिअरच्या ज्या कल्पना आहेत त्या एका विशिष्ट गोष्टीकडे वळलेल्या असतात. पूर्वी आपण पाहत होतो की D.Ed 12वी झाल्यानंतर काय करायचं तर D.Ed हे ठरलेलं असायचं. तसं आता बऱ्याच पालकांचं, म्हणजे ग्रामीण भागातील असतील ते पालक किंवा शहरी भागातील असतील, त्यांचं ठरलेलं असतं की माझ्या मुलाला मला डॉक्टर बनवायचं आहे, इंजिनियर बनवायचं आहे किंवा जे टेक्नॉलॉजीचे जे नवीन क्षेत्र आलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये कुठेतरी मला IIT, IIM ह्याला पाठवायचं आहे. आणि वर्षभर मग त्या मुलांना ते CETच्या वेगवेगळ्या परीक्षा, CETचे क्लासेस आणि या सर्व गोष्टीमधून बाहेर काढत असतात. मात्र या सर्व गोष्टीमध्ये आपण जे गोष्ट चुकतो ती म्हणजे की काही करिअरचे जे ऑप्शन आहेत त्याच्याकडे आपण कधी करिअर म्हणून बघतच नाही. आणि ती गोष्ट म्हणजे LLB 5 इयर्स. 12वी नंतर 5 वर्षाचं जे LLB आहे, LLB 5 इयर, ते जर तुम्ही करिअरच्या दृष्टिकोनातून केलं, खरोखर अतिशय काय म्हणतो आपण त्याला की जसं डॉक्टर, इंजिनियर्स या गोष्टीकडे तुम्ही जसं वळतात तसा त्या पद्धतीचा त्या प्रकारचा अभ्यास करून जर तुम्ही या फील्डमध्ये आला तर हे अतिशय चांगलं फील्ड आहे. केवळ वकीलच नाही तर तुम्हाला कल्पना असेल की अनेक विभागामध्ये न्यायिक अधिकारी असतील किंवा कायदा सल्लागार असतील, अतिशय मोठं क्षेत्र आहे, खूप जास्त संधी आहेत. आणि त्याचबरोबर जे प्रशासकीय परीक्षा ज्या आहेत, जसं की आपण म्हणतो की MPSC, UPSC किंवा अनेक परीक्षा ज्या असतात त्या परीक्षेमध्ये सुद्धा लॉ केलेल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे. मात्र यामध्ये मराठी विद्यार्थी अजूनही कमी पडतात. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी थोडक्यात सांगतो, कारण हा व्हिडिओ तर खूप मोठा बनेल, परंतु थोडक्यामध्ये माहिती देतो की LLB जी CET आहे तिची तारीख, प्रवेश घेण्याची जी तारीख आहे ती आता 31 मार्चपर्यंत तुम्ही या LLB CETचा फॉर्म भरू शकता, जी की 5 वर्षाच्या LLB साठी CET असणार आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः 11,500 जागा, म्हणजे कमी जास्त असू शकतात, 10,800 ते 11,300 पर्यंतच्या ज्या जागा आहेत त्या महाराष्ट्राच्या मध्ये उपलब्ध आहेत. ज्या जागामध्ये महाराष्ट्र, त्यानंतर अदर दॅन महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा विद्यार्थी प्रवेश घेतात. आणि खूप जास्त तयारी, जसं तुम्ही नीट किंवा इंजिनिअरिंग याची खूप जास्त वर्ष 2 वर्ष तयारी करतात तेवढी तयारी करायची आवश्यकता नाही. मात्र जर तुम्ही या CETमध्ये चांगले मार्क्स मिळवले आणि ILS पुणे किंवा मुंबईचे काही कॉलेजेस आहे किंवा टॉप रँकिंगचे जे काही कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये जर तुमचं ॲडमिशन सिक्युअर केलं तर तुमचं भविष्य जे आहे अतिशय उज्ज्वल आहे, खूप उज्ज्वल आहे. त्यामुळं LLB जे 5 वर्षाचं आहे त्याकडे आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आजही मित्रांनो, तुम्ही जर LLBच्या या कुठल्याही कॉलेजला जर तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला त्या ठिकाणी आढळेल की अनेक अधिकारी, पोलीस अधिकारी असतील मग ते किंवा प्रशासनामधले अनेक अधिकारी, त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेले जे नोकर वर्ग आहेत ते आजही LLBच्या वर्गामध्ये तुम्हाला पाहायला आढळतो. दुर्दैवानं की आजही त्याला एक करिअर म्हणून खूप सारे पालक जे आहे आजही याच्याकडे थोडंसं त्यांचा जो ओढा आहे, कल आहे तो कमी आहे. मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो की जर तुम्ही 12वी झालेले असाल, तुमच्यापैकी तुमच्या घरातलं कोणी 12वी झालेलं असेल, यावर्षी परीक्षा दिली असेल, रिझल्ट जो आहे तो अवेटेड असेल आणि CETमध्ये कमी मार्क्स पडू शकतात किंवा पडतील किंवा CET पण पेपर चांगला गेला, मात्र माझ्याकडे एक दुसरा पर्याय असला पाहिजे म्हणून जर तुम्ही विचार करत असाल तर आपण LLB CETचा फॉर्म जो आहे आणखी 31 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे तो आपण भरला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला असं वाटेल की या CETमध्ये नेमकं काय असेल किंवा अभ्यास कसा करायचा किंवा माझी तयारी झाली नाही तर मी कसा पास होईल, या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही काही करू नका. तुम्ही हे जे ज्या चॅनलवर हा व्हिडिओ बघताय त्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. आम्ही 1 महिन्याची फास्ट ट्रॅक बॅच, म्हणजे
1 एप्रिलपासनं तर 1 मे पर्यंत, म्हणजे तसं तर मला वाटतं एक मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा राहणार याच्यामध्ये CETची. तोपर्यंत पूर्ण जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स असतील किंवा त्याची जी काही स्ट्रॅटेजी आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि नेमका कोणता अभ्यास करायचा या संदर्भात सखोल मार्गदर्शन कुठलंही शुल्क न आकारता, फ्री ऑफ कॉस्टमध्ये कुठलंही शुल्क न आकारता तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे की 31 तारखेच्या आत तुम्हाला जो LLB CETचा जो फॉर्म आहे तो भरला पाहिजे. आणि एक करिअरच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं क्षेत्र आहे, या क्षेत्राकडे नक्की तुम्ही वळलं पाहिजे. आणि म्हणजे सन्मान, प्रतिष्ठा, ह्या सर्व गोष्टी तर मिळतातच, त्याचबरोबर आर्थिक जे काही तुमचं एक तुम्हाला जे अपेक्षित असलेलं आर्थिक स्थिती जी आहे तुम्हाला नक्कीच या क्षेत्रामध्ये मिळते. तर आपण या गोष्टीकडे थोडंसं गांभीर्यानं पाहिलं असेल. एक विनंती तुम्हाला करतो की तुमचं काही संबंध नसेल, म्हणजे तुम्ही स्वतः 12वी वगैरे होऊन कित्येक वर्ष झालेले आहे, आता माझ्या व्हिडिओ कामाचा नाही असं म्हणू नका. तुमच्या नातेवाईकापैकी कोणापैकी जे कोणी 12वीमध्ये असेल, मे बी हा व्हिडिओ जर तुम्ही त्यांच्यासोबत शेअर केला तर त्यांचं भविष्य जे आहे ते डिसिजन जो आहे त्याच्यामध्ये थोडासा हातभार लागू शकते. आणि मी असं म्हणत नाही की 100% तुम्ही हेच करा, मात्र एक ऑप्शन म्हणून जर तुम्ही पाहत असाल तर LLBकडे नक्की बघायला पाहिजे. एक चांगला ऑप्शन मी तर तुम्हाला सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो की अगदी मेडिकल इंजिनियरच्या सुद्धा, इंजिनिअरिंग कॉलेजच्या सुद्धा थोडा वरचा आपण याला म्हणता येईल अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम आपण जो आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आजही LLB 3 इयर्ससाठी कित्येक 80% जे मुलं आहेत LLB 3 इयर्समध्ये ॲडमिशन घेणारे ते इंजिनिअरिंग फील्डमधून आलेले आहेत. त्यामुळं इकडे एक डिग्री करा, 3-4 वर्ष इकडे घालवा, परत आणखी लॉ करा, हे सर्व केल्यापेक्षा 12वी नंतर 5 वर्षामध्ये तुमचं 2 डिग्री ज्या आहेत त्या कंप्लीट होतात. तर मला असं वाटतं की या व्हिडिओवर तुम्ही नक्की विचार करा. मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे LLBच्या या करिअरच्या एका मार्गाविषयी, याविषयी नक्की विचार करा. आणि तुम्हाला काही जर वाटलं, काही प्रश्न असतील या संदर्भात, तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला तसं कळवू शकता आणि मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देईल. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.